आम्ही नरसिंहवाडी या गावापासून 21 किलोमीटर दूर हे महादेवाचं मंदिर आहे, प्राचीन काळाचं. या मंदिरामध्ये आलो आहे. या मंदिराचं नाव कोपेश्वर मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन काळामध्ये बनलेलं आहे. ह्याच्यामध्ये सभा मंडळ आहे. हे बघ, इथून तुम्ही काय म्हणणार स्वर्ग मंडप का म्हणता? स्वर्ग मंडप असं म्हणणार. पण त्या स्वर्ग मंडपाची आख्यायिका सांगतो. आणि बघा आतमध्ये आपण तुम्ही गेला तर बघा देवतांचं मुख कुठल्या दिशेला आहे बघा. आणि हे स्वर्ग मंडप आहे. इथून ह्याचं दर्शन होतं. पहिला हे विष्णू आणि शिव. तुम्ही आतमध्ये गेलात तर पहिला असं होतं. आणि हे मुख बघा की पूर्व पश्चिम दक्षिण होतं. तर देवतांचं मुख दक्षिणेला तुम्ही भारतामध्ये कुठेही केला देवतांचं मुख दक्षिणेला असतं. आणि इथून उत्तरेला असते, महाराष्ट्र दक्षिणेला जास्त. मग तुम्ही काय म्हणणार पौर्णिमेमध्ये इथून अशी चांदण्या इथून असे दिसतात. कोपेश्वर मंदिर आहे हे नाव आहे या मंदिराचं. आणि आपण आता आतून बघूया. हे आतून असं आहे. हे छोट्या छोट्या मूर्त्या बघ, किती आर्ट आहे. ह्यामध्ये किती आर्ट आहे. हे बघा, ह्या छोट्या छोट्या डिझाईन, ह्या वस्त्र किती. आता हे जरासं फुटलेलं आहे आणि आधी असं नव्हतं. हे बघा, हे त्यानंतर हा दरवाजा नाही. हे बघा, ह्या मूर्त्या बघ, तुम्हाला नीट दाखव. हे बघा किती आर्ट आहे. त्यानंतर आज जाऊया आपण. हे बघा, हे आता तिसरा मंडप. हे असं तर जरा अंधार आहे. त्यानंतर हे कोपेश्वर मंदिर या नाव. इथून असं आहे. हे स्वर्ग मंडप आहे. तर इथून आज जाऊ. छोटे छोटे देवता आहेत आणि ह्या छोट्या छोट्या मूर्त्या. अरे 3 मिनिटं झाली. आणि हे आहे आणि ही एक मूर्ती नाही, हे छोटंसं मंदिर लुक दिलंय त्याने. बघ उलट पकडलेस. ठीक आहे. ही नागाची मूर्ती. आणि ही पण नागाचीच मूर्ती. गणपती. जय विजयची मूर्ती.
आणि आता डायरेक्ट आपण या मूर्ती हे वस्त्र बारकाई पहा. बघा. हे डिझाईन्स हे फक्त आत्ता जरा ते खूप वर्षांनी आधी नव्हतं असं, आत्ता फुटलंय. हे वस्त्र घालू नका म्हणून सांगायला तर घालायचं लागलं काय करायचं बघा. आणि हे महादेवीचे पेंट. या मूर्त्या तुटल्या. हे बघा. इथून सगळ्या मूर्त्यांनी बनवले. बघा. या सगळ्या मूर्त्या तुटलेल्या आहेत. ह्या आतच्या रूम. थैंक यू. लाइक इस वीडियो को लाइक शेयर और चैनल को सब्सक्राइब कीजिए.